वर्क इन प्रोग्रेस. उरलेत अराउंड 1500 किलोमीटर. द प्रोटेस्ट इज स्टिल गोइंग ऑन. अरे 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 रस्ताच बंद केला. 1000 किलोमीटरचं टार्गेट आहे. कसं काय मंडळी, दिस इज हापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं लडाखवारीच्या डे 11मध्ये. डे 10च्या एंडचा जो व्हिडिओ होता तो पण मी आज सकाळी शूट केलेला, तो तुम्ही बघितला असेल. बट आजचा डे खूपच स्लो चालू आहे. आता लिटरली वाजले 3:38 म्हणजे 3:40 झालेत आणि आम्ही अजून निघालो पण नाही. पठाणकोटमध्येच आहोत अजून पण. भावेशची बाईक होती, त्याच्यात जरा बॅटरीचा प्रॉब्लेम झालेला, त्याच्यामुळे त्याची बॅटरी चेंज करून 50 किलोमीटर तो मागे होता. मग त्याची बॅटरी चेंज करून आली, पुन्हा दुसरी लावली गेली, मग तो आता आला. आता जेवले सगळे आणि आत्ता फायनली आम्ही निघाला, म्हणजे चालू करतोय खरी राईड. आता बघूया किती वेळ लागणार आहे, म्हणजे कुठपर्यंत जातोय आणि त्याला रात्री कितीपर्यंत लेट पोहोचणार आहे आम्ही. लेट्स राईड. पंजाबच्या ब्युटिफुल इंटेरियर्समधून आपण जातोय आता. इंटेरियर्स बघा ना, किती एकदम ऑथेंटिक वाटतं. म्हणजे इथे जसं आपण मूवीजमध्ये वगैरे बघितलेलं ना, सगळं ॲज इट इज वाटतं रे एकदम. शेती बघा, रस्त्याच्या बाजूने रेल्वे ट्रॅक आहे, सगळीकडे दोन्ही साईडला मस्त शेती आहे, लांब लांबपर्यंत शेती आहे. खूप मध्येच गाव वगैरे आलं तर तिकडे घरं आहेत, नाही तर नुसती शेतीच शेती आहे. आणि ते जे गाड्यांचं कल्चर आहे, मोठे रिम्स, मोठे हॉर्न, स्प्लेंडर, बुलेट, सेम सगळं असं असं दिसायला म्हणजे बघायला मिळतं तुम्हाला इथे. मस्त वाटतं एकदम. वर्क इन प्रोग्रेस. मध्येच गाडी रस्त्यावर थांबून डेटा ट्रान्सफर, कारण कार्डच फुल झालं आणि एक्झॅक्टली आम्ही आत्ता ब्रेकसाठी थांबलो. स्वतः सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत आणि छोटासा चार्ट ब्रेक चालू आहे. अजून एक शॉर्ट वॉटर टॉयलेट ब्रेक. बलबीर तापा. आजचं टार्गेट अजून ऑलमोस्ट 180 किलोमीटर्स लांब आहे. जेवत होतो, लास्ट स्टॉप होता. 11 11:30 होऊन गेलेत, पण आता सगळ्यांनाच खूप झोप येते. सो आता बस लास्ट हॉटेल बघतोय स्टेसाठी. The next morning. कसं काय मंडळी, दिस इज हापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं लडाखवारीच्या डे 12मध्ये. सेकंड लास्ट डे. उरलेत अराउंड 1500 किलोमीटर, बट आम्हाला 2 दिवसात कसे पण करून कंप्लीट करायचे आहेत, आज आणि उद्यामध्ये. उद्या रात्री आपल्याला काही करून मुंबईला असलं पाहिजे. सो वी आर स्टार्टिंग आवर जर्नी अर्ली टुडे. आता वाजलेत 7:15 समथिंग, 7 वाजलेत. सो आपल्याला आज टार्गेट आहे उदयपूर, विच इज अराउंड 700 किलोमीटर्स फ्रॉम हिअर. लेट्स सी आपण आज किती करू शकतो, त्याच्यावर डिपेंड करतं की उद्या आपल्याला किती स्ट्रेच करायला लागणार आहे. सो लेट्स गो. च्या गावात कसला सांड होता रे. जो पंजाब बॉर्डरला जो प्रोटेस्ट चालू होता, 2-3 वर्ष झाली आता या गोष्टीला, तर अजूनही इथेच आहेत शेतकरी, ज्यांना एक्सपोर्ट करण्याचा
नकार दिला गेलेला की त्यांनी स्वतः एक्सपोर्ट नाही करायचा आणि गव्हर्नमेंट स्वतः करणार होती त्याच्यावरनं. हरियाणा के तरफ जाता है इधर से, हरियाणा. सो तो जो प्रोटेस्ट चालू होता हरियाणा पंजाब बॉर्डरला, जेव्हा त्यांनी दिल्लीपर्यंत जाणारी सगळे ट्रॅव्हल थांबवलेलं, ते अजून पण चालू आहे. लिटरली 1-2 किलोमीटरच्या रस्त्याला इथे लिटरली आम्ही तिथपर्यंत पोहोचलो, ती बॉर्डर होती समोर आणि तिथे CRPFने फुल ब्लॉकच करून टाकलाय, म्हणजे सिमेंटचे ब्लॉक्स, आणि तो रस्ता पूर्णपणे बंद आहे डायरेक्ट. आम्हाला उलटं फिरायला लागलं. आता ह्या इनर रुरल रोड्समधनं थोडंसं जायला लागेल आणि मग असं पुढे हरियाणाला कनेक्ट व्हायला लागेल. मेन जो रस्ता आहे तो त्यांनी ब्लॉक करून ठेवलेला. द प्रोटेस्ट इज स्टील गोइंग ऑन. तेवढाच थोडासा फायदा म्हणाल तर आपल्याला पंजाबच्या एकदमच रुरल एरियातनं जाता येते. छोटासा रस्ता, दोन्ही साईडने कवर्ड झाडांनी आणि मस्त शेती दोन्ही साईडला. हाँ हाँ ठीक आहे, थँक्यू. कसला रोड आहे ना हा, फुल मूवी फिलिंग. बाजूला कॅनल चालू आहे छोटासा आणि आपण मस्त 2 झाडांच्या लाईन्स मधनं चाललोय रुरल पंजाबमधून. नीट फिरलं ना तर ओव्हरऑलच इंडिया खूपच सुंदर आहे. म्हणजे खूप साऱ्या कंट्रीजपेक्षा बेस्ट इंडियाच आहे आपलं. विचार करून नीट फिरायला पाहिजे, त्याच गोष्टी न करता. त्या प्रोटेस्टमुळे जो पार्ट ब्लॉक आहे हायवेचा, त्याच्यामुळे हायवेला जाण्यासाठी हा जरा रस्ता आतून आपण चाललोय. आता हा रस्ता जिथे एंड होईल तिथे हायवे कनेक्ट होईल. थोडंसं ऑफ रोड पण मिळालं इकडे. सो अशा प्रकारे आपण डायरेक्ट हरियाणामध्ये आलेलो आहे. हा बघा, हा ब्लॉक आहे तिकडे मध्ये, पोलीस CRPFची फुल फिल्डिंग, आणि इथे आता या साईडला आपण हरियाणामध्ये जॉईन झालेलो आहे. फायनली आता आपण ओरिजिनल रस्त्याला लागलेलो आहे. पुन्हा एकदा हरियाणामध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी वाजलेत 8:20 आणि आपण आता हरियाणातून पास होतोय. 9 वाजेपर्यंत जिथे कुठे पोहोचलेलो असतो तिकडे आपण एकदा ब्रेकफास्ट करू. पेट्रोल ब्रेक. 4050 किलोमीटर झालेत आणि 36.8 किलोमीटरचा मायलेज दिलेला आहे. चांगला ॲव्हरेज दिला गाडीने, म्हणजे 37चा खरंच नसेल तरी 34-35चा ॲव्हरेज तरी झालंच आहे. गाडी पलटलीच रे डायरेक्ट. बाप रे, ही चिमणी बघा कसली आहे. चिमणी म्हणजे काय, चिमणी थोडीच बोलणार. न्यूक्लिअर पॉवर प्लांट सारखं वाटतंय. केवढं मोठं आहे यार. अरे 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 अरे, रस्ताच बंद केला. अरे यार, काहीतरी चालू आहे वाटतं त्या फॅक्टरी मधलं. अच्छा, तिकडनं एक ट्रक येतोय म्हणून थांबवले. चल त्या साईडने जाऊया. हा मोठा ट्रक येत होता म्हणून थांबवलेलं त्यांनी. लाईनने अख्खं पाईपलाईन ती घेऊन येत आहेत. बघा ना, 2 एकमेकांना लागून ते खेचताय तेवढं. शपथ, कसलं आहे. मागून ढकलणारा पण एक आहे. आणि इकडे बघा राईट साईडला, हे तर काय कळलंच नाही बाबा, किती जवळ आलंय रे. ओहो, केवढं ह्यूज दिसतंय. सो ते होतं राजीव गांधी थर्मल पॉवर प्लांट. वाजलेले आहेत 9:40.
आणि आम्ही ऑलमोस्ट 100हून जास्त किलोमीटर्स कव्हर केलेत ऑलरेडी. चला जायचं ना. ब्रेकफास्ट ब्रेक. बाय गुड बॉय गुड बॉय गुड बॉय. आय गेस हरियाणाची बॉर्डर आलेली आहे आणि नाव वी आर इन राजस्थान. एवढा मोकळा हायवे भकास एकदम. वाजले तर 11:38. झुंपा स्टेशन आहे बाजूला आणि आत्ताच मस्त खाल्लंय आम्ही. तर जी झोप येते 284 जयपूर. आपल्याला जयपूरच्या पण पुढे जायचं आहे आज. लेट्स गो. इट्स अ टफ डे. असा हा जो टाइम आहे ना खाल्ल्यानंतरचा दुपारचा टाइम आणि त्यात ऊन पण आहे आणि असा सरळच्या सरळ रस्ता दिसतोय. लांबनं बघितलं तर वाफा दिसतात तसं मला. पण ह्या रोडवर ना झोप येते डायरेक्ट खाल्ल्यानंतर. सरळ 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 नुसतं जात राहायचं, काही करायचं नाही, एकदम सरळ एक सरळ. म्हणून आम्ही आता परत थांबलेलो एक छोटासा वॉटर ब्रेक. एक मिनिट आपल्याला इकडे जायचं आहे. हा रस्ता जो आहे तो राजगड झुंझुनू पिलानी तिकडनं जातोय. हा रस्ता जो सरळ आहे तो किशनगड कडनंच जाणार आहे. 1 hour later. हरियाणापासून टुवर्ड्स जोधपूर आपण जे हायवेने चाललेलो. आता वाजलेत 5 एक्झॅक्टली. आम्ही जे मध्ये आधी बघितलं तुम्ही ह्याला आम्ही थांबलेलो ब्रेकफास्ट टाईप करायला. तो आम्ही आलू पराठावर खाल्लेला. त्यानंतर जी एवढी झोप यायला लागली, मजबूत झोप सगळ्यांनाच. तर मग आम्ही बरेच ब्रेक झाले त्या टाईममध्ये. म्हणजे तेव्हा वाटतं 11 वगैरे वाजलेले आणि 11 ते 1:30-2च्या मध्ये खूप ब्रेक झाले. 2-3 वेळा आम्ही थांबलो कारण झोप येते. मग पेट्रोल भरायला थांबलो तर सगळ्यांनी पडूनच घेतलं आणि असं बरंच काय काय. शेवटी आम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वी 1-1.5 तासापूर्वी जेवायला एका जागी थांबलो. तिथे मग जरा आराम केला. म्हणजे जेवलो पण प्रॉपर आणि थोडा वेळ थांबलो पण आराम पण केला. ऊन जायची जरा वाट बघितली. आता निघून आम्ही चालू केलंय टुवर्ड्स जयपूर. आता हे बघा तुम्ही बघताय सालासर, राजस्थान जिल्हा चुरू. तिथल्या आतून आम्ही चुरूच्या आतून चाललोय टुवर्ड्स जयपूर. The next morning. सकाळी वाजले 5 आणि परत एकदा आमची राईड स्टार्ट करतोय. डे 13 लास्ट डे. काल रात्री आम्ही लवकर थांबलो इथे आदिवाल्याच हॉटेलमध्ये 9 वाजता. आणि आता आम्ही सकाळी 4 वाजता उठून रेडी होऊन 5ला एक्झॅक्टली बाहेर पडलेलो आहे. सो आज लास्ट ट्रेक आहे 1000 किलोमीटर्स इन द स्टेट. लेट्स गो. सो झालं असं की काल होता डे 12. काल आपण पूर्ण दिवस राईड करत होतो. कालच्या दिवसात अराउंड 600 किलोमीटर आपण केले. बट सकाळी लवकर उठलेलं असल्यामुळे संध्याकाळी बरंच दमायला झालेलं. सो आम्ही किशनगड पोचलो संध्याकाळी 9च्या आसपास, 9-9:15.
तेव्हा आम्ही विचार केला की आत्ता हॉल्ट घेऊया, झोपूया जरा आणि सकाळी लवकर चालू करूया. सो जाण्याच्या वेळी जे आम्ही हॉटेल घेतलेलं कुमकुम हॉटेल सेकंड डेला, तेच आम्ही परत तिकडेच आलो. तिथे राहिलेलो, रात्री झोपलो थोडा वेळ, 4 तासाची झोप झाली असेल. 12ला झोपलो असेल आणि 4ला उठलो आणि आम्ही आता 5:15 झालेत. आत्ता आम्ही ऑलरेडी बाईकवर आहे आणि आज 1000 किलोमीटरचं टार्गेट आहे, डायरेक्ट मुंबई. सो लास्ट डे आहे, वन लास्ट डान्स, लेट्स गो. सकाळचा जो हा टाइम असतो ना, तेव्हा फटाफट किलोमीटर्स निघतात. काल तुम्हाला सांगतो लिटरली, काल आम्ही जेव्हा निघालेलो सकाळी, तर आम्ही 7ला निघालेलो, ऑलमोस्ट 7ला परफेक्टली पंजाबवरनं, आणि आम्ही पहिल्या 3 तासामध्ये 200 किलोमीटर पार केलेले. आणि त्याच्यानंतर आम्ही जो ब्रेक घेतला ब्रेकफास्ट वगैरे केल्यानंतर, पण ब्रेकफास्ट नंतर जी झोप यायला लागली आणि जे ब्रेक्स झाले मग त्यानंतर आरामात, ते आम्ही ऑलमोस्ट 6-7 तासानंतर 300 किलोमीटर केलेले. सो पहिल्या 3 तासात 200 किलोमीटर आणि नंतरच्या 6 तासात 300 किलोमीटर, असा तो गणित झालेलं, विच वॉज व्हेरी बॅड. आम्हाला खाण्यापिण्यावर थोडा प्रॉब्लेम झाला, म्हणजे खाल्लं की झोप येते एवढाच विषय आहे. आणि रोड्स पण असे होते, त्यात दुपारचं उन्हामुळे पण थोडासा प्रॉब्लेम झाला असं बोलू शकतो आपण. बट खाण्यापिण्यावर खूप कंट्रोल करा जर तुम्ही मोठे राईड करताय तर. सकाळचं बेसिकली मॉर्निंग जेव्हा आपण निघतोय ना, म्हणजे लंचपर्यंत आहे ना, खूप लिमिटेड खा, सो दॅट तुम्ही खूप जास्त अंतर कापू शकता लंचपर्यंत. काही झालं तरी 1:12-1 पर्यंत वगैरे तुम्ही खूप मजबूत अंतर कापू शकता जर फास्ट लवकर निघालाय तर. आणि मग त्याच्यानंतर लंच एकदा केला ना की मग माणसं स्लो होतात आपोआप, आणि मग स्लो झाली की तुम्हाला माहितीच आहे, मग आरामात जेवढं अंतर आपण सकाळी केलंय तेवढंच अंतर आपल्याला डबल टाईममध्ये करायला मिळतं. सूर्योदय ऑलमोस्ट झालेला आहे. झोप तर येते, 4 तासात झोप झाली त्यामुळे. आणि आम्ही निघाल्यापासून 77 किलोमीटर्सच्याहून जास्त केलेत आतापर्यंत. लेट्स सी, मे बी 100 किलोमीटर 120ला वगैरे ब्रेक घेऊ. पॉवर बँक छोटी माझी त्याच्याकडे होती, हरवली. 1700. क्विक कॉफी ब्रेक झालेला आहे. सकाळी स्टार्ट केल्यापासून ऑलमोस्ट 180-190 किलोमीटर्स आम्ही आलो, आणि त्यानंतर आत्ता कॉफी ब्रेक घेतला. 5ला निघालेलो आणि आता कॉफी ब्रेक घेऊन आता परत निघालेलो आहे. टार्गेट असंच आहे आजचं की खाणं जरा कमी करायचं आहे, म्हणजे जेवण नाही, प्रॉपर जेवणार नाही, कारण त्याच्यामुळे जाम झोपेचा प्रॉब्लेम होतो. सो आज असं एकदम बेसिक स्नॅक्सवरच जगणार आहे आम्ही. 100 किलोमीटर्स नंतर, एव्हरी 100 किलोमीटर्स नंतर ब्रेक. मुंबई 800 सम किलोमीटर्स ओनली. आज तर गाठायचंच आहे मुंबई.
अजून 50 मिनटं. आम्ही आता रिसेंटली आमचा 3rd ब्रेक घेतलेला जेवायसाठी, लंच ब्रेक. एकदम बेसिक 2 रोटी आणि भाजी खाल्ली आणि आता परत निघालो आहे. आत्ता आपण आहोत मध्य प्रदेशमध्ये. हे या ट्रिपमध्ये नवीन स्टेट ही पण टच झाली. आता मध्य प्रदेशवरनं आपण चाललो आहे. अहमदाबाद गुजरातवाल्या रूटने नाही चाललो आहे, कारण येताना आम्हाला त्या रोडचा वाईट एक्सपिरियन्स होता. त्यामुळे आज आम्ही मध्य प्रदेशवरनं धुळे नाशिक असं करत जाणार आहे. इथे एम पीमध्ये म्हणजे ह्या ज्या एरियामधनं आम्ही चाललो आहे तिथे विंड प्रोडक्शनवर खूपच भर आहे वाटतं. जिथे बघावं तिकडे विंड मिल्सच आहेत. मी आता लिटरली आम्ही जेव्हापासून निघालो आहे ना जेवल्यानंतर ऑलमोस्ट 15-1 किलोमीटर झाले. पूर्ण एरिया विंड मिल्सने. हे आता अशा ह्या जरा बेसिकवाले आहेत, म्हणजे ते लोखंडी स्ट्रक्चर खालचं वेगळं आहे आणि वरचं वेगळं आहे. बट आम्ही ह्याच्या आधी व्हाईटवाल्या पूर्ण अख्ख्या पण बघितल्या. पूर्ण कंटिन्युअस या लाईनला विंड प्रोडक्शनसाठी, विंड एनर्जी प्रोडक्शनसाठी विंड मिल्स लावलेले आहेत. आणि पण फक्त चालू नाही आहेत त्या, काय कळत नाही. म्हणजे हवा नाही आहे आत्ता म्हणून नाही आहेत चालू का काय, बट कुठलीच फिरत नाही आता, सगळं बंद आहेत. एम पीच्या लास्ट गावांमधनं आपण आता चाललो आहे लास्टला. मध्ये गावामधनं एक रस्ता पार करून आता आम्ही शेवटी फायनली हायवेला लागलो. आणि आता हा हायवे आपल्याला धुळ्यापर्यंत घेऊन जाईल. धुळे आता दिसलेलं माइलस्टोनवर 163 किलोमीटर्स होतं आणि मुंबई अराऊंड 495 किलोमीटर्स. आत्तापर्यंत बघा हे जे दिसत आहेत ट्रिपमध्ये 5081 एवढी आपली अख्खी ट्रिप झालेली आहे. आणि त्याच्यामधनं 4500ला आम्ही आज चालू केलेलं. सो 580 किलोमीटर्स आज झाले आहेत आमचे. आणि प्लस आता अजून एक 500, थोडे 500पेक्षा कमी बाकी आहेत अजून मुंबईपर्यंत. चला. साडेपाच वाजलेत आणि आम्ही आता जस्ट एम पीच्या आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरच आहे. जुलवानिया म्हणून काहीतरी आहे. याच्या पुढे पळसनेर येणार, महाराष्ट्राची बॉर्डर येणार आणि मग धुळे येईल थोड्या वेळानंतर. धुळे इज ओनली 130 समथिंग किलोमीटर्स आणि आता 5:30 झालेत. सो आय डोंट नो, मुंबई इज अराउंड 450 मोर. बघूया किती वेळ लागतो. बघा सुंदर असा सनसेट तिकडे. पेट्रोल फिल केलेलं आहे. होपफुली लास्ट नसेल, मे बी थोडंसं अजून एकदा टाकायला लागेल मला. एम पी आणि महाराष्ट्राचं चेकपोस्ट आलेलं आहे, बॉर्डर चेकपोस्ट. हा पुढे 750 मीटर्स जो दिसतोय तुम्हाला तो आहे. आणि फायनली आता आपण 13 दिवसानंतर, आज 13वा दिवस आहे, 13 दिवसानंतर महाराष्ट्रात परत एंटर करतोय. पहिला जाऊन वडापाव खाणार आहे मी. धुळ्यामध्ये जो ब्रेक असणार तेव्हा वडापाव खाणार. सो टेक्निकली मॅपनुसार ही जी खिंड आहे ही बॉर्डरमध्ये आहे. आता इथे तुम्ही बघितलं आधी ट्रॅफिकचे चेकपोस्ट टाईपचा अडवणुका होत्या, इथेही आहे मध्ये मध्ये. आणि मॅपवर बघा ही जी बॉर्डर लाईन आहे ना ही आता येते. ही पूर्ण खिंड बॉर्डरच्या मध्ये असेल असं मला वाटतं. सो कालाघाट सेंधवा हा जो रोड संपला, ही टेक्निकली मेन बॉर्डर होती महाराष्ट्र आणि एम पीची मॅपनुसार. हे बघा आत्ता एक्झॅक्टली आपण त्या डॉटेड लाईनवर आहे. आणि आत्ता इथून पुढे महाराष्ट्राची जमीन चालू झालेली आहे. पहिली लाल परे दिसली महाराष्ट्रात आल्यापासून. सो अशाच प्रकारे धुळे आलेला आहे. झोपत पडत कसं बसं आम्ही इकडे पोचलो आहे. आता एक ब्रेक घेतला जाईल, आराम आणि नाश्ता. इकडे वाजले 10. चला हॉल्ट होता डिनर, घराकडे शेवटची वाटचाल. चला. ओके, इथे जरा मोठा ब्रेक झाला. मी ॲक्च्युली जस्ट ऑर्डर दिली आणि आडवा पडलो. जी अशी फटकन गाढ झोप लागते ना आणि ब्लिंक करून उठलो तर अर्धा तास झालेला. सगळ्याजणांचं खाऊन झालेलं, माझं फक्त येऊन सँडविच समोर हे होतं, रेडी होतं. बट मी झोपलेलो होतो. आता निघालो आहे
आता ह्याच्यावर दिसतंय 281 किलोमीटर्स आणि 6 आवर्स टाइम दिसतोय. 10ला आता आम्ही निघालोय. 6 आवर्सच्या मनाने 4 वाजता पोहोचायचंय. ब्रेक बिक झाला मध्ये तर थोडं अजून पुढे. आय होप आय एम फ्रेश इनफ नाव जस्ट टू कम्प्लीट दिस जर्नी. मला सौम्या तिचे बाबा सगळे बोलतायत की थांब आज, येऊ नको, म्हणजे रस्त्यात कुठेतरी थांबा, आज स्टे घ्या. सकाळपासून एवढी मारली आम्ही. सकाळी 5ला निघालेलो, आता वाजलेत 10, म्हणजे 12 आणि 5 17 तास झालेत चालवून. 17 तासात आम्ही फक्त 770 किलोमीटर आलोय आणि आता फक्त 280 उरलेत. हे जर कम्प्लीट केले 770 प्लस 280 1050 आय गेस 1060 किलोमीटर्स होतील कम्प्लीट जर आम्ही पूर्ण मुंबईला पोहोचलो. प्लस त्या पोरांमधला रेकॉर्ड पण होईल की एका दिवसात 1000 किलोमीटर आम्ही कंप्लीट केलेत. लेट्स सी. मला काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे आता. थोडा हॉल्ट घेतला मध्ये आणि थोडं फ्रेशन अप झालो तर करू शकतो आपण. एकत्र आलेलो, एकत्र जायचं सगळ्यांनी नीट पोचायला पाहिजे. डुंगण तर आता म्हणजे हे झालंय, आता पेन जाऊन त्याच्या पुढची स्टेज आली. आता काय म्हणतात निगरगट्ट तसं टाईपचं काहीतरी झालंय. हे बघा ट्रिपवर किती दिसतंय, 5507 रेकॉर्ड 1000 किलोमीटर्स प्लस झालेले आहेत 24 आवर्सच्या आतमध्ये. सकाळी 5ला सुरू केलेलं, आता वाजले 3 सकाळचे. 22 तास झालेत. खूप ब्रेक घेऊन आरामात वगैरे चालू आहे, बट स्टील आम्ही केलेत 1000 किलोमीटर एका दिवसात. डायरेक्ट किशनगड टू मुंबई. 2 hours later. वेल फायनली ठाण्याचं तोंड दिसलेलं आहे. हे बघा, वॉज व्हेरी टायरिंग, व्हेरी 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 टायरिंग. तुम्ही अजिबात करू नका. आय एम जस्ट सेइंग स्ट्रेट अप नो. खूप झोप येते. झोप इज द कारण टू ॲक्सिडेंट्स. नेवर डू दिस प्लीज. जेवढे आपल्याला ऐपती देत तेवढे किलोमीटर्स करा आणि गप्प बसा. टच डाऊन ठाणे. मी इथे खाली थांबलोय चौकात. बरं ठीक आहे, थांब आलो. आईला, अरे बॅलन्स नाही झाला टर्नला. थांबा. फायनली ठाण्याला टचडाऊन केलेलं आहे आणि आपली लडाखवारी फायनली इथेच संपलेली आहे. आज लिटरली 23 आवर्स कंटिन्युअस राईड करून आपण आलो आहे. खूप स्लो राईड होती. 1100 किलोमीटर आलो आपण आज, ऑलमोस्ट 1100. सकाळी 5ला स्टार्ट केलं आणि आता 4 वाजलेत. आत्ता आपण राईड संपवतो आहे. आज खूप एक्झॉस्टिंग राईड होती, खूप हालत खराब आहे, खूप झोपेत गाडी चालवली आहे. आता घरी जाऊन झोपूया. 5546.9 किलोमीटर्स, 5500 किलोमीटरची राईड होती. 13 दिवस कुठे संपलेत काय कळलं पण नाही आणि आपण आता ऑलरेडी आपल्या घराखाली येऊन पोचलेलो आहे. फर्स्ट मोठी राईड होती. खूप ओव्हरवेल्मिंग फीलिंग. फ्रेंड्स बरोबर ज्या आम्ही गेलेलो, माझ्या भावांबरोबर खूप मजा केली. खूप अमेझिंग टाईम होता. खूप लक्षात राहील असा टाईम होता. तुम्ही पण जा, तिकडे जा पाहिजे तर ट्रेनने, फ्लाईटने, आणि तिकडे जाऊन बाईक चालवा. मग तुम्हाला कळेल काय असतं लडाखमध्ये. लडाखवारीच्या लास्ट एपिसोडचा एंड इथेच करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ते हे तुटेल तो ब्लू वाला. हां